साधावया भक्ती नाही लाज दरीत ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची भीष्म पण केला करा धनुर्धरा रक्षिले ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरिला ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची विठाला 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 अजम रुक्मिणी प्राण संजीवनम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नार्थी अहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो दरार्थावतार कलाकांक तेजो दिकामोदि वक्रम कलानिशवादा पणुहदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठाला 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 अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दास राम लक्ष्मण जा
की जय बोलो हनुमान की। सदा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी अशी शरण जावे शक्तीची बेन उंची। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वैराग्याची मुकुटमणी मग सारखंच करा थोडा एक कुटुंबी करा बघतो। देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वैराग्याची मुकुटमणी हिंद विस्ताराचे संस्थापक राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि नवे 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 वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना संबोधलं जातं असे असणारे देहूचे तुकोबाराय यांचा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवे करता जगद्गुरु तुकोबारा आपल्या सर्वांना जड जीवांना उपदेश करतात। महाराज सांगतात ऐका, तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये हा मानवी देह मिळाला, हा काही सहजासहजी मिळाला नाही। हा तुम्हाला सहजासहजी मिळाला नाही, मागच्या अनेक जन्मांमध्ये तुम्ही काहीतरी पुण्य केलंय बरं का। प्रत्येकाने इथं जे बसले ना कीर्तनाच्या मंडपामध्ये, विशेष करून कीर्तनाच्या मंडपामध्ये जे बसलेत ना, प्रत्येकाने मागच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं कर्म केलंय। नवे नवे याच्या मागच्या अनेक जन्मांमध्ये आपलं काहीतरी पुण्य आहे। महाराजांनी एक सुंदर असं प्रबोधन दिलंय। महाराज म्हणतात जन्मो जन्म्यानी बहु पुण्य केले, जन्मो जन्म्या तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्म्या बहु पुण्य केले, जन्मो जन्म्या। आपल्या पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत आहे, त्यामुळे आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला। मग मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर हा नरदेह आपल्या मिळाला, मग आल्यानंतर काय करायचं? महाराज सांगतात तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये ज्या प्रथमेश पांडुरंग परमात्म्याची, कोणत्या प्रथमेश पांडुरंग परमात्म्याची? ज्याच्या सत्तेनं हे चालतं तो भगवान परमात्मा, त्याची जर भक्ती केली, थोडंसं कमी राहू द्या, आवाज राहू द्या, त्याची जर भक्ती तुम्ही केली तर जो जगाचा चालक आहे, जगाचा मालक आहे, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा शक्ती आहेत, या संपूर्ण विश्वाचा, या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो मालक आहे, तो मालक आपल्या कसाही भक्त असो त्या भक्ताचं काय करतो? काम करत असतो। नाही लाज धरीत साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत। मग जो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करत असताना महाराज कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी शंका बाळगत नाही, कुठल्याही प्रकारची लाज बाळगत नाही, अशा भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा। कशा? जो भगवान परमात्मा भक्ताचं काम करताना लाजत नाही। बघा आपला एखादा गरीब मित्र असला ना, गरीब मित्र, त्याच्या घरी जायला सुद्धा एखाद्या श्रीमंत मुलाला लाज वाटते, वाटते का नाही दादा? बाबा वाटते का नाही? वाटते ना? मग विचार करा, ब्रह्मांडाचा मालक आहे आणि तो ब्रह्मांडाचा मालक आपल्या भक्ताच्या घरी जर धुणं धुवू लागला, आपल्या भक्ताच्या घरी जर भांडे घासू लागला, आपल्या भक्ताच्या घरी जर पाणी वाहू लागला, तर मग अशा भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा। ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंची। मग जगद्गुरु तुकोबारा हे सर्व त्या साधकांना सांगत होते आणि सांगत असताना काही साधकांनी प्रश्न केला आणि प्रश्न केल्यानंतर त्या साधकांचा प्रश्न असा होता, जगद्गुरु तुकोबारा तुम्ही सांगतात की तो देवादी देव प्रथमेश पांडुरंग परमात्मा, त्याला तुम्ही शरण जा, त्याची तुम्ही भक्ती करा, तो भगवान परमात्मा आपलं काम करील, परंतु कुठल्या भक्ताचं काम केलं याचं काही तुम्ही आम्हाला सबूत देऊ शकता का? काही स्पष्टीकरण देऊ शकता का? काही सांगू शकता का कुठल्या भक्ताचं काम केलं? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिला
असले ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना भीष्माचार्यांनी पण केला होता की उद्या सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव पृथ्वीवरती ठेवणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करेन अशी प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांनी घेतली होती महाराज. आणि अर्जुन मरणार होता हे भगवंताला माहित होतं, तरी पण पितामह भीष्माचार्यांचा पण सुद्धा खरा केला आणि अर्जुनाचा जीव वाचवला. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिणे ऐसे अशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, महाराजांना पुन्हा प्रश्न केला, महाराज हे तुम्ही कसं सांगताय हो? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे साक्ष हाती तोम्याची ते दरियेला ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. असा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. एक एक झोप घेतली तरी चालन का महिला मंडळ? नाही नाही नाही, 11 वाजेपर्यंत सगळ्यांना मोकळ करणार. विठाला विठाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्यानं आज आपल्या कोळगाव माळ या पंचकृषीमध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह प्रभू श्रीरामांचे अत्यंत लाडके भक्त हनुमानजी आणि यांच्या वर्धापना दिनानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष किती? 14वा. वा वा वा. 14व्या वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. भगवान हनुमानजींची त्या ठिकाणी वर्धापना दिनानिमित्त हा सप्ताह चालू असतो. मागच्याही वेळेस हनुमान जयंती निमित्त माझी या ठिकाणी सेवा झाली आणि त्यानंतर हरिभक्त परायण आमचे सागर महाराज धोकरड असतील, त्यांची पिताश्री असतील, त्यांनी पुनश्च एकदा या गावाचं दर्शन देण्याकरता पुनश्च मला या ठिकाणी बोलवलं. जसं कुठलंही कार्य करत असताना त्या कार्यामध्ये एकाचा सहभाग नसतो, अनेकांनी त्याला खांदा लावलेला असतो. म्हणून हा सप्ताह जो उभा राहिलेला आहे या सप्त्याकरिता गावामधील सर्वांनीच त्या ठिकाणी खांदे लावले. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मिळ जमविला, म्हणून हा सर्वांनी मिळून हा सप्ताह त्या ठिकाणी चालू केलेला आहे. अनेक वर्षांपासून हा सप्ताह चालू आहे. आणि आज विशेष करून मला एवढं कौतुक वाटलं, एवढं विशेष वाटलं, ज्यावेळेस माझी स्टेटसला बाहेर गावांवरून काही लोकांनी पत्रिका बघितली तर त्यांनी मला फोन केले, महाराज तेवढी पत्रिका आम्हाला सेंड करा. त्या संगमनेर भागामध्ये काही ठिकाणी कार्यक्रम माझे झालेले, त्या लोकांनी मला फोन केला, महाराज तेवढी पत्रिका पाठवा. म्हटलं कशा करता? त्यांनी सांगितलं, आमच्या गावातल्या लोकांना हे दाखवायचं की सप्ताह आपल्या वारकऱ्यांचा चालू आहे आणि वारकऱ्यांच्या सप्ताहामध्ये एका मुस्लिम बांधवाची पंगत आहे. महाराज टाळी वाजवा जोरात. वारकऱ्यांच्या सप्त्यामध्ये एका मुस्लिम बांधवाची पंगत आहे. म्हणून 3 ते 4 माझ्या मित्रमंडळींनी ते माझ्याकडून बॅनर मागून घेतले, कारण आमच्या गावातल्या लोकांना दाखवू द्या की हे सुद्धा होऊ शकतं. म्हणून त्या दादांना मनापासून धन्यवाद देतो की एवढं सुंदर कार्य चालू असताना त्यांनी आपल्या कार्यामध्ये सहभागी होऊन, आपल्या कार्यामध्ये एकत्र होऊन त्या ठिकाणी हे कार्य चालू केलं. महाराज हिंदू मुस्लिम शीख ईसाई हो सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून आपल्या गावामध्ये सुंदर असं या ठिकाणी सप्ताह चालू आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा मंडप उभा आहे, हा मंडप काय एका त्या खांबावरती उभा आहे का? एका खांबावरती उभा आहे का? नाही, त्याला अनेक खांब लागली. त्याच पद्धतीनं फक्त कीर्तनकार एकटा असून चालतं का? एकटा कीर्तनकार काय करेल बरं? त्याच्यासाठी मृदंग वादक पाहिजे, त्याच्यासाठी गायनाचार्य पाहिजे, त्याच्यासाठी हार्मोनियम वादक पाहिजे, त्याच्यासाठी साऊंड सिस्टीम पाहिजे. आणि आम्ही सगळेच असलो तुम्हीच नसले मग जमन का? कोणाला सांगायचं? हा, तुम्ही सुद्धा खूप महत्वाचे. म्हणून या कीर्तन रूपी सेवेकरिता
सुंदर अशी साथ संगत लागली असे असणारे या बाजूला आमचे परममित्र गुरुबंधू असणारे आपले विघनवाडीचे हरिभक्तपरायण सुंदर ज्यांचा प्रमाणांचा पाटा आहे हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज असतील घायाळ, त्याच पद्धतीने या बाजूला आमचे रवी महाराज घायाळ असतील. दोघंही भाऊ बघा बरं का, दोघंही भाऊ आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी येत असतात. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या बाजूला मृदुंगाची साथ सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी इंद्रासारखं वादन ज्यांनी केलं या गावचे भूमिपुत्र हरिभक्तपरायण आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आमचे सागर महाराज धोकट असतील त्यांनाही वंदन. त्याच पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक धीरजजी महाराज कुरे यांचेही दोघं शिष्य आहेत. त्याच पद्धतीनं त्यांचे शिष्य आमचे भैया महाराज असतील. त्याच पद्धतीनं आमचे दादा असतील. त्याच पद्धतीनं जे हार्मोनियमची साथ मला स्वराची साथ करतायत आपल्या गावचं भूषण हरिभक्तपरायण साईनाथ महाराज चंद्रे असतील. अक्षय महाराजांचे वडील त्यांनाही मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने या बाजूला आमचे ते स्वतः मृदंग वादक आहे परंतु आज माझं कीर्तन म्हणून गायना करता उभे आहेत असे असे आमचे तानाजी महाराज. बघा एक तानाजी होऊन गेले स्वराज्याच्या लढाईमध्ये ज्यांनी आपलं कार्य सिद्ध करून दाखवलं ते एक तानाजी आणि हे एक तानाजी ज्यांनी कीर्तनामध्ये त्या ठिकाणी सुंदर असा मृदंगाची साथ सुद्धा आणि आज गायनाची सुद्धा साथ आहे महाराजांच्याही चरणी वंदन. त्याच पद्धतीनं सुंदर या वयामध्ये सुंदर सुद्धा त्या ठिकाणी चाल म्हटले असे असणारे आमचे बाबा बाबांच्याही चरणी वंदन. त्याच पद्धतीने ही सर्व बालगोपाल मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे त्या ठिकाणी विनेगरी बाबा असतील चोपदार बाबा असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याच पद्धतीने आलेले त्या ठिकाणी अनेक महात्मे माझ्या ओळखीचे आहेत परंतु सर्वांचं नाम उल्लेख घेणं शक्य नाही. आमच्या वडिलांचे मित्र असतील त्याच पद्धतीनं पद्माकर भाऊ आहेत आमचे प्रतीक भाऊ आहेत. आता दोन महात्मे खूप मोठे आहेत पण आता त्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण ते अत्यंत जवळचे आहे. जवळच्या माणसाचं नाव सारखं सारखं घेतलं पाहिजे का? घेतलं पाहिजे का? नाही. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सेवेला सुरुवात. विठाला विठाला आणि विशेष करून आज आपला कार्यक्रम आपल्या गावातला कार्यक्रम युट्यूब वरती झळकणारे कुठं युट्यूब वरती झळकणारे आमचे मित्र परम आदरणीय हरिभक्त परायण आमचे अमोल दादा कोळपे असतील. त्यांचं युट्यूबला माझी मुक्ताई म्हणून चॅनल आहे बरं का. माझी मुक्ताई म्हणून चॅनल आहे. त्या चॅनलवरती सुंदर पद्धतीनं कीर्तन असेल वादन असेल गायन असेल याच्या अनेक व्हिडिओ त्या युट्यूब चॅनलवरती पडत असतात. म्हणून घरी गेल्यानंतर मोबाईल घेतल्यानंतर फक्त टॉम अँड जेरी आणि फक्त पबजी खेळत बसायचं. घरी गेल्यानंतर युट्यूब चालू करायचं त्याच्यावरती माझी मुक्ताई चॅनल सर्च मारायचं लाईक करायचं कमेंट करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि आपल्या गावात झालेलं आजचं कीर्तन उद्या पुन्हा बघायचं. विठाला विठाला साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. मग जगद्गुरु तुकोबारा आपल्याला सांगतायत की तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करा भगवान परमात्म्याशी एकग्रूप व्हा भगवान परमात्म्याला आपलं करून घ्या. महाराज तुम्ही भक्त व्हा. काय व्हा? भक्त व्हा. बघा भक्त कसं व्हा तर भक्तामध्ये सुद्धा 3 प्रकार सांगितले. भागवतामध्ये किती? भागवतामध्ये 3 प्रकारचे भक्त सांगितले. पहिला भक्त कनिष्ठ भक्त पहिला भक्त कनिष्ठ भक्त दुसरा भक्त मध्यम भक्त आणि तिसरा जो भक्त आहे तो उत्तम भक्त सांगितले. किती प्रकारचे भक्त सांगितले बाबा? 3 प्रकारचे. पहिला भक्त कनिष्ठ भक्त. लक्ष देऊन ऐका सर्वांच्या डोक्यामध्ये शिरेल असं सांगतो मी. पहिला भक्त कोणता? कनिष्ठ भक्त. दुसरा भक्त कोणता? मध्यम भक्त आणि तिसरा भक्त कोणता? उत्तम भक्त. बघा आता कनिष्ठ भक्त म्हणजे कोणता? जो भक्त मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरातल्या देवाला मानतो. कोणता? जो भक्त मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरातल्या देवाला मानतो परंतु इतर समाजामध्ये इतर लोकांमध्ये इतर आपल्या सर्व जनतेमध्ये तो भगवंताला बघू शकत नाही. हा कोणता भक्त सांगितला महाराजांनी? कनिष्ठ भक्त. आता मध्यम भक्त बघा. मध्यम भक्त कुठला तर मध्यम भक्ताचे कारण असं सांगितलंय. मध्यम भक्त जो मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याला सुद्धा मानतो
आणि जो माणूस भगवान परमात्म्याला मानतो त्याला सुद्धा हा माणूस मानतो. बघा बर का, पहिला भक्त कुठला सांगितला? कनिष्ठ भक्त. तो काय करतो? फक्त भगवंताला मारतो, फक्त भगवंताला मानतो, फक्त मंदिरातल्या भगवंताला मानतो. दुसरा जो भक्त आहे तो कनिष्ठ भक्त, तो भक्त मंदिरातल्याही देवाला मानतो. विशेष करून जो भक्त भगवंताला मानतो त्याला सुद्धा हा मानतो. परंतु उत्तम भक्त कुणाला म्हणायचं तर महाराज म्हणतात भागवतामध्ये असं सांगितलंय, उत्तम भक्ताचे त्या ठिकाणी लक्षण असं सांगितलंय की उत्तम भक्त त्याला म्हणावं जो भक्त सर्वांमध्ये देवाला बघतो आणि देवामध्ये सर्वांना बघतो. काय? सर्वांमध्ये देवाला बघतो आणि देवामध्ये सुद्धा सर्वांना बघतो. आईमध्ये देवाला बघतो, बहिणीमध्ये देवाला बघतो, वडिलांमध्ये देवाला बघतो, मित्रामध्ये देवाला बघतो. नवे 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 देवाला सुद्धा, देवामध्ये सुद्धा या सर्वांना बघतो. जो सर्वांमध्ये देव बघतो तो कोणता? उत्तम भक्त. विठ्ठल विठ्ठल मग अशी भक्ती जर आपण केली, सर्वांमध्ये जर आपण भगवान परमात्म्याला बघितलं, अशी जर भक्ती केली तर निश्चितच भगवान परमात्मा जगाचा चालक, जगाचा मालक, ज्याच्याकडे ही संपूर्ण सृष्टी आहे, ज्याच्याकडे कर्तुम शक्ती आहे, ज्याच्याकडे अकर्तुम शक्ती आहे, ज्याच्याकडे सर्वच आहे, तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करत असताना लाजतो का महाराज? मग जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती केली का? केली का? जी भक्ती केली ना. हो, जगद्गुरु तुकोबरायांनी कशी भक्ती केली बघा बर का. मी छोटस चरित्र जगद्गुरु तुकोबरायांचं तुम्हाला सांगून जाईन. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये कशी भक्ती केली. जगद्गुरु तुकोबराय सकाळी सकाळी त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर सकाळी सकाळी काकडा घ्यायचे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर सकाळी सकाळी काय घ्यायचे? काकडा घ्यायचे. बघा, आपला सप्ताह चालू होऊन किती दिवस झाले? 6 दिवस झाले, बरोबर आहे. 6 दिवस चालू झाले. आता सप्ताह आपण काय करतो बरं? का करतो तुम्हाला माहितीये का? आपण सप्ताह या करता करतो, जर आपल्याकडून वर्षभर भगवान परमात्म्याचं नाव आपल्या मुखामध्ये येत नाही, एवढंही करून या 7 दिवसांमध्ये आपल्या मुखामधून नामचिंतन व्हावं या करता सप्ताह. कशा करता सागर महाराज? या करता सप्ताह. या 7 दिवस तरी आपल्या मुखामधून भगवंताचं नामचिंतन व्हावं म्हणून हा सप्ताह आहे. म्हणून सकाळी सप्त्यामध्ये काकडा होत असतो. त्यानंतर काय होत असतं? ज्ञानेश्वरी पारायण होत असतं. खरंच जीवनामध्ये आल्यानंतर ग्रंथ वाचले पाहिजे. हो, जो ग्रंथ वाचेल पद्माकर भाऊ, जो ग्रंथ वाचेल तोच वाचेल, जो ग्रंथ वाचणार नाही तो वाचणार नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ग्रंथ वाचलेच पाहिजे आणि ज्ञानेश्वरी सुद्धा वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा वाचलं पाहिजे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिले. महाराज म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. आपण आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. आपले ग्रंथ वाचले पाहिजे. त्याने काय होईल? आपल्या धर्माचं जे ज्ञान आहे ना, ज्ञान ते आपल्याला प्राप्त होईल. आपल्या धर्माचं आपल्याला ज्ञानच नाही, समोरच्यानी काही केलं तेच आपण करतो, परंतु आपल्या धर्माचं आपल्याला ज्ञान आहे का? नाही. याच्याकरता वाचन केलं पाहिजे, आपले ग्रंथ वाचले पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबरायांचं मी तुम्हाला सांगत होतो, जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती कशी होती ऐका. जगद्गुरु तुकोबराय सकाळी उठायचे आणि काकडा घ्यायचे. काय घ्यायचे? काकडा घ्यायचे. ती म्हणायची उठा जागे बारे स्मरण करा पंढरीनाथ, भावे सुख विविधता सकाळी उठल्यानंतर सुंदर पद्धतीनं काकडा घ्यायचा. काकडा झाल्यानंतर त्या ठिकाणी स्नान संध्या करायचे.
घ्यायचे, एका हातामध्ये विणा घ्यायचे, एका हातामध्ये चिपळ्या घ्यायचे आणि घेतल्यानंतर कुठं निघायचे, कुठं निघायचे, भजन करण्याकरिता डोंगरावरती जायचे. कुठे जायचे, डोंगरावरती जायचे. कुठल्या डोंगरावरती जायचे, आता देहू मध्ये किती डोंगर आहे सांगा बरं मला. देहूला कोण कोण गेलेले आहे ते अगोदर हात वर करा. कोण कोण गेलेले आहे, आळंदी देहू, भरपूर जण गेलेले. आजी देहूला किती डोंगर आहेत बरं, किती डोंगर आहेत आजी, 3 डोंगर आहेत. किती, 3 डोंगर आहेत. जगद्गुरु तुकोबा आहे त्या तिन्ही डोंगरावरती भजना करता जायचे. काय, त्या तिन्ही डोंगरावरती भजना करता जायचे. परंतु प्रामुख्यानं आपल्याला जो डोंगर माहिती आहे तो कोणता, भंडारा डोंगर. अजून एक डोंगर आहे त्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबा भजना करता जायचे. त्या डोंगराचं नाव काय, हो भामचंद्र डोंगर. आणि तिसरा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती सुद्धा तुकोबा भजना करता जायचे. तो डोंगर कोणता, कोणता कोणता, घोराडेश्वर डोंगर. बघा या तिन्ही डोंगरांपैकी कुठल्याही डोंगरावरती त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय भजना करता जायचे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय माझ्या जिजामातेला सांगून जात होते का, हा महिला मंडळ सांगून जात होते का, नाही. सकाळी उठले, आपले स्नान संध्या झाली, विणा घेतला, चिपळ्या घेतल्या, भजना करता निघून जायचे. परंतु सांगून जात नव्हते. आता हल्ली माणसाला घराच्या बाहेर निघायचं असतं, किती वेळेस परमिशन घ्यावं लागते. तुम्ही थोडं बोलत चलाव, बोलल्याशिवाय माझा कॉन्फिडन्स वाढणार नाही. बोलायचं सगळ्यांनी. हा, हल्ली घराच्या बाहेर निघल्यानंतर माणसाला घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर किती वेळेस परमिशन घ्यावं लागते, 4 वेळेस. किती वेळेस, 4 वेळेस. त्यावेळेस परमिशन घ्यावं लागत होती का, नाही. त्यावेळेस परमिशन नाही. त्यावेळेस पतीला देवच मानायचे. पती समोर त्या ठिकाणी पदर सुद्धा वर करत नव्हते. एवढी पतीची त्या ठिकाणी इज्जत त्या ठिकाणी असायची. एवढी पतीचं त्या ठिकाणी ते महिला मंडळ इज्जत करायची. आणि हल्ली जर आपण बघितलं तर 4 वेळेस आपल्याला विचारायला लागतं. किती, 4 वेळेस. आणि ऐका, महिलांचा हट्ट आणि लहान मुलांचा हट्ट अत्यंत जबरदस्त आहे. काय सांगतोय मी, महिलांचा हट्ट आणि लहान मुलांचा हट्ट लय जबरदस्त. किती जबरदस्त. आता विषय आला म्हणून सांगतो. एका महिलेनं, गुरुजी, एका महिलेनं आपल्या नवऱ्याकडे हट्ट केला. आणि हट्ट असा केला, ती म्हणाली माझ्या मैत्रिणींच्या नवऱ्यांनी माझ्या एका मैत्रिणीला सोन्याचं कंठ आणून दिलं, माझ्या एका मैत्रिणीला सोन्याचे कंगन आणून दिले, माझ्या एका मैत्रिणीला 30,000ची पैठणी आणून दिली. तुम्ही माझ्यासाठी काही करता का, तुम्ही माझ्या करता काही करता का. तो म्हटला बर काय आणून सांग, तुझ्या करता काय पाहिजे तुला सांग, तू जे सांगशील ते मी आणून देईन. आता त्यानं असं म्हटल्यानंतर त्याची बायको थोडीशी हुशारच होती. आणि त्याच्या बायकोनं त्याच्याकडे अशी मागणी केली, तुम्ही एक काम करा, मला असं वाद्य आणून द्या, असं वाद्य आणून द्या, असं वाद्य आणून द्या की जगाच्या पाठीवरती वाद्य कुणाकच. काय प्रश्न केली, काय मागितलं, मला असं वाद्य आणून द्या, असं वाद्य आणून द्या की जगाच्या पाठीवर असं वाद्य कुणाकच नाही. असं म्हटल्यानंतर तो विचारात पडला. विचारात पडल्यानंतर 4-2 कीर्तनकार मंडळींना भेटला, काही मृदंग वादकांना भेटला, काही हार्मोनियम वादकांना भेटला. महाराज अहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये असं वाद्य नाही, असं एखादं नवीन वाद्य तुम्हाला माहितीये का. भैया महाराज, तो माझ्याकडे आला. माझ्याकडे आल्यानंतर मला त्यानं विचारलं महाराज, जगाच्या पाठीवर किंवा आपल्या भारतामध्ये असं वाद्य नाही, असं नवीन वाद्य मला आणून द्या, किंवा मला सांगा की हे वाद्य नवीन आहे, मग ती माझ्या बायकोला नेऊन देतो. असं म्हटल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये प्रश्न आला की आता जगाच्या पाठीवर जेवढे वाद्य आहेत तेवढे सर्वांना माहिती आहे, पण नवीन वाद्य काय द्यावं, म्हणून मी माझी थोडीशी बुद्धी चालवली. बुद्धी चालवल्यानंतर माझा एक मित्र त्या ठिकाणी अरण्यामध्ये राहत होता. कुठं राहत होता, बोलता येतं तुम्हाला, बोलत चला बर का, बोलत चालायचं. हा, माझा एक मित्र कुठं राहत होता,
अरण्यामध्ये राहत होता आणि अरण्यामध्ये राहत होता. मला 100% खात्री होती की हा याला काहीतरी वाद्य देईल किंवा काहीतरी मार्ग सुचवेल. मग मी त्याला सांगितलं, हे बाबा एक काम कर, माझा अशा अशा ठिकाणी एक मित्र राहतो, त्याच्याकडे जा, त्याला तुझी घडलेली सगळी कहाणी सांग. आणि कहाणी सांगितल्यानंतर तो 100% काही ना काही उपाय यावर देईल. असं म्हटल्यानंतर तो माणूस, तो व्यक्ती त्या मित्राकडे गेला. बघा बरं, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तो व्यक्ती त्या मित्राकडे गेला. त्याच्याकडे गेल्यानंतर घडलेली सर्व घटना त्यानं सांगितली की माझ्या बायकोनं मला जगामध्ये असं वाद्य नाही, असं नवीन वाद्य आणायला लावलं. मग मला काहीतरी असं नवीन वाद्य द्या की जगाच्या पाठीवरती वाद्य कुणाकडंच. मग त्यानं सुद्धा विचार केला आणि त्यानं काय काम केलं माहितीये? तो बाजारात गेला. बघा बरं, तो बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर एका कुंभार बाबाला भेटला. कुंभार बाबाला भेटला. कुंभार बाबाकडून एक सुंदर अशी मटकी आणली, केळी आणली. केळी आणतो ना आपण पाणी प्यायला उन्हाळ्यामध्ये, हा ती केळी आणली. आणि ती केळी आणली. केळी आणल्यानंतर त्यानं काय केलं, ती केळी जंगलामध्ये नेली. जंगलामध्ये नेल्यानंतर त्यानं एक मधमाशाचं पोळं काढलं. काय केलं? महिला मंडळ लक्ष आहे ना तुमचं? हा, मधमाशाचं पोळं काढलं. त्या सर्व माशा त्या केळीमध्ये भरल्या. त्या सर्व माशा त्या केळीमध्ये भरल्या. आणि केळीचं तोंड काय केलं? काथ्यानं असं पॅक बांधून टाकलं केळीचं तोंड. आणि केळीचं तोंड बांधल्यानंतर त्याने हातात ती केळी धरली आणि याच्या हातात दिली. याच्या हातात दिल्यानंतर याला सांगितलं, हे बघ, हे वाद्य मी तुला दिलंय, जगाच्या पाठीवर हे वाद्य कुणाकडच नाही. प्रवीण भाऊ, जगाच्या पाठीवर हे वाद्य कुणाकडेच नाही. पण हे वाद्य वाजवत असताना किंवा हे वाद्य त्या ठिकाणी बाळगत असताना कसं बाळगायचं, तर ते ठेवत असताना हळू ठेवायचं, उचलत असताना हळू उचलायचं. आणि जर ते वाद्य फुटलं तर काय होईल? वाद्य खाली पडून फुटलं तर काय होईल? आगड बॉम्बचे बगड बॉम्ब. ते वाद्य त्यानं त्या ठिकाणी त्या मित्राकडे, त्या माणसाकडे, त्या व्यक्तीकडे दिलं. आणि दिल्यानंतर त्याला सांगितलं, हे बाबा, हे वाद्य खाली पडून द्यायचं नाही, हे वाद्य उचलत असताना हळू उचलायचं. आणि हा आनंदित झाला. आनंदित झाल्यानंतर त्याला वाटलं, बघा, आपण एवढं फिरलो, आपल्याला नवीन वाद्य भेटलं नाही, आणि जे भेटलं ते फुकटात भेटलं. आणि नवीन वाद्य, बायको सुद्धा आता खुश होणार. बायकोकडे गेला, पळत पळत गेला, बायकोला सांगितलं, हे बघ, हे बघ, हे बघ, नवीन वाद्य आणलं. खुश झाली. बायकोने बघितल्यानंतर बायको थोडी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, का हो? अहो, आपल्या घरात पाणी प्यायची जी केळी आहे तीच तुम्ही घेऊन आले, तिला उपरनं बांधलं आणि म्हणता नवीन वाद्य आणलं? तो म्हणाला, नाही, ही जरी दिसायला केळी असली तरी ही केळी नाही, हे वाद्य म्हणे वाद्य. मग हे कसं वाजतं बरं? त्यानं धरलं असा हात, बरं का, त्यानं हातात धरलं. आता बायकोला वाजून दाखवतोय, बरं का, मी श्री हट्ट सांगतोय तुम्हाला, बायकोला वाजून दाखवतोय. त्यानं ती केळी धरली. अशी धरल्यानंतर त्याने ती केळी अशी हलवली. सागर महाराज, हलवली. केळी अशी हलवली. हलवल्यानंतर त्या केळीतून वेगळाच आवाज यायला. तो आवाज पेटी सारखा सुद्धा नव्हता. तो आवाज पखवाजा सारखा सुद्धा नव्हता. तो आवाज कसा होता मी तुम्हाला काढून दाखवतो. त्यानं अशी केळी हलवली, त्याच्यातून आवाज यायला लागला, वंग 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 वंग. बायको म्हणाली, काय नवरा भेटला मला. अरे, जगाच्या पाठीवर पेटी बघितली, पखवाज बघितला, विणा बघितला, तानपुरा बघितला, सर्व बघितलं, पण असं वाद्य आजपर्यंत बघितलं. काय वाद्य आणलं माझ्या नवऱ्यानं. वा वा वा. वाद्य बघितलं, आनंदित झाली. परंतु नवऱ्यानं सांगितलं, हे बघ, मला माहिती तुला खूप धसमुसळी आहे, तू एक काम कर, ते वाद्य घेत असताना, वाद्य बाळगत असताना हळूच ठेवायचं. एवढे 2 नियम जर तू पाळले तर तुला वाद्य चांगलं वाजवता येईल. आणि अन्यथा हे नियम तुझ्याकडून बाळगण्यात आले तर काय होईल? आगड बॉम्बचे. मग तिने ते वाद्य घेतलं, आनंदित झाली, खूप खुश झाली. आणि बघा, आपल्या महिला मंडळाचं असं आहे, एखाद्या बाईनं जर
नवीन साडी आणली, एखाद्या बाईनं जर नवीन कंठण आणलं, एखाद्या बाईनं जर सोन्याची नवीन कडे आणली, तर ती घरात ठेवी का? घरात ठेवी का? काय करते महिला मंडळ? काय करते हो? गलीतल्या 4-5 जणींना बोलून म्हणती, काय बाई मा नवऱ्यानं, काय बाई मा नवऱ्यानं कष्टात 2 दिवस काढले, रोज ड्युटीला जातो, पण मासाठी सोन्याचं गंठण आणलं. सांगतो का नाही महिला मंडळ? हो. मग तसंच या बाईनं सुद्धा काय केलं, नुसतं वाद्य तिच्या पुरतं नाही ठेवलं, तर ग्रामपंचायत मध्ये मिटिंगच बोलवली. महाराज काय केली? ग्रामपंचायत मध्ये मिटिंगच बोलवली. ग्रामपंचायत मध्ये सगळ्याच मैत्रिणींना बोलून घेतलं. आता ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये सर्वांची मिटिंग, सगळ्या महिला ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये बसल्या आणि ही एकटी महिला सोप्यावरती वर जाऊन बसली. का? हिच्या नवऱ्याने वाद्य आणलं होतं. ही सोप्यावरती जाऊन बसली, एका बाजूला ते वाद्य ठेवलं आणि सगळ्या महिला खाली बसल्या आणि तिनं सांगायला सुरुवात केली, माझ्या नवऱ्यानं बाहेर देशातून परदेशामध्ये जाऊन माझ्या करता, माझ्या हट्टापोटी, माझ्या प्रेमा करता हे वाद्य आणलं आणि हे वाद्य असं हलवलं की वाजतं, हलवलं की वाजतं. त्या महिला म्हणाल्या, अगं इथे आपली पाणी पिण्याची गिळी दिसली. नाही 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 नाही, पाणी पिण्याची गिळी नाही म्हटले, हे वाद्य आहे नवीन प्रकारचं. म्हणजे कसं वाजतं ते? त्या महिलेनं धरलं बरं का, ज्या बाईचं वाद्य होतं ना त्या बाईनं धरलं, हातात धरलं. आता महिला मंडळीला वाजून दाखवायचंय. वाद्य हातात धरलं आणि असं हलवलं. कसं? असं हलवलं आणि आवाज यायला लागला, वंग 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 आवाज यायला लागला. त्या महिला खुश झाल्या ना. त्या म्हणाल्या, वा 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 शांताबाई, अगं काय तुझ्या नवऱ्यानं वाद्य आणलं? इथल्या शांताबाईला नाही म्हणत बरं का, हसू नका लय. इथल्या शांताबाईला नाही, ती दृष्टांतातली शांताबाई. हा, शांताबाई काय तुझ्या नवऱ्यानं वाद्य आणलं? बघू 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 बघू. दुसऱ्या बाईनं घेतलं, तिनं वाद्य घेतलं, तिनं हलवलं, वंग 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 वंग. तिसऱ्या बाईनं घेतलं, तिनं घेतलं, हलवलं, वंग 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 वंग. चौथ्या बाईनं घेतलं, तिने पण आपल्या हातात घेतलं, वाजवायला चालू केलं, वंग 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 वंग. एका बाईकून दुसऱ्या बाईक, दुसऱ्या बाईकून तिसऱ्या बाईक, असं धरता 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 एक थोडी दसमुसळी होती. जसं धरलं सागर महाराज, जसं वाद्य खाली पडलं, त्याच्यामध्ये ज्या माशा भरलेल्या होत्या ना, अशा टपुऱ्या माशा होत्या. टपुऱ्या काय म्हणते त्याला आपल्या इकडं? आग्या 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 मोळाच्या माशा होत्या. त्या आग्या मोळाच्या माशा सोप्या नाही महाराज, पाण्यात जरी गेला तरी माणसाचा काटा खाली. जशा माशा उठल्या आणि विशेष करून यांनी काय केलं होतं माहिती का? यांचं डोकं सगळ्यांपेक्षा हुशार. यांनी खिडक्या, दरवाजे सगळं बंद केलं होतं. का बर? गावातल्या दुसऱ्या टीमला दिसायचं काम, गावातल्या दुसऱ्या टीमला दिसायचं काम नाही म्हणून खिडक्या दरवाजे सगळे बंद. आणि जे काही माशा उठल्या ना महाराज, कोणाचं नाक धरला, कोणाचा कान धरला, कोणाचा गाल धरला, कोणाचे हात सुजवले, कोणाचे पाय सुजवले. अरे बाबा बाबा बाबा, पाया अशा वाळफुट्या होत्या, आगडबमच्या बगडबम. करकसे संपत्ती करकसे
महाराज कर्कशा संगती दुःख उदंड फजिती. त्या बायकोच्या एका हट्टापोटी बघा सगळ्याच गावातल्या बाया सुजल्या. आता संध्याकाळची वेळ झाली, सर्वांचं लक्ष इकडं. संध्याकाळची वेळ झाली, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले. बायको कमून येईना, बायको कमून येईना, बायको कमून येईना. सगळ्यांची नवरी बघायला कुठे गेले? ग्रामपंचायतच्या हॉल. आता ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये गेल्यानंतर दरवाजा उघडला. एकाला एकाची बायको, एकाला पण एकाची बायको ओळखू येणार, कोणालाच बायको ओळखू येणार. शेवट ज्याची त्याची बायको, स्वतः बायको त्याच्या मागे निघाली आणि मग तो घरी घेऊन गेला. विठाला विठाला. म्हणून स्त्रीचा हट्ट किंवा लहान मुलांचा हट्ट हा अत्यंत जबरदस्त असतो आणि स्त्रीचा हट्ट किंवा लहान मुलांचा हट्ट हा पूर्णच करावा लागतो. बघा मी सांगत काय होतो तर जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस भजना करता जायचे, माता जिजाबाईला सांगून जात नव्हते, ते निघायचे आणि निघाल्यानंतर एकतर ते भामचंद्र डोंगरावरती जायचे, एकतर ते भंडारा डोंगरावरती जायचे किंवा घोराडेश्वर डोंगरावरती जायचे, परंतु सांगून जात नव्हते. बघा नामचिंतनाची ताकद, जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली भक्ती आणि त्या भक्तीचा परिणाम बघा, त्या भक्तीची ताकद बघा. जगद्गुरु तुकोबारायच्या डोंगरावरती भजना करता गेलेले असायचे ना. माझी जिजामाता सुंदर अशी शिदोरी बनवायची. सुंदर शिदोरी बनवल्यानंतर ती शिदोरी आपल्या शिदोरीची पाटली आपल्या डोक्यावर घ्यायची आणि शिदोरीची पाटी आपल्या डोक्यावरती घेऊन त्या ठिकाणी ज्या रस्त्यानं माझे जगद्गुरु तुकोबाराय गेलेले आहेत ना, त्या रस्त्यानं आवाज यायचा. महाराज काय आवाज यायचा? श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. जगद्गुरु तुकोबांनी एवढी नामचिंतनाची ताकद होती, एवढं नामचिंतन केलेलं होतं. ज्या रस्त्यानं तुकोबाराय जातील त्या रस्त्यानं विठ्ठल 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 असा आवाज यायचा आणि त्या आवाजाच्या दिशेने माझी जिजामाता जायची. आणि गेल्यानंतर भंडारा डोंगरावरती महाराज सुंदर असं झाड आहे, कोणीच नाही, फक्त झाड, पशु पक्षी. त्यांच्या समोर माझे जगद्गुरु तुकोबाराय एका हातामध्ये विनाय, एका हातामध्ये चिपळाय आणि मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करतायत. कोणीच नाही, एकांत होते महाराज. तिथं फक्त होतं कोण? वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनचरे. वृक्षवल्ली इको द्या दादा, इको द्या. सोयरे बनचरे वृक्षवल्ली पशु पक्षी आहेत आणि यांच्या समूहामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबाराय बसलेत आणि बसल्यानंतर एकाग्र चित्तेने, एका मनापासून एकाग्र चित्तेने माझ्या जगद्गुरु तुकोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याला आवाज देत आहेत, त्या पांडुरंग परमात्म्याला आळवणी देत आहेत. ते म्हणताय पांडुरंगा विठ्ठला माझ्या बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माझ्या बापा विठ्ठला. तुळशी माळ श्वासांची तुटे विठ्ठला, जीव झाला कसवीस, रूप विठ्ठला, जीव झाला विठ्ठला.
मनापासून एवढ्या एकाग्र चित्तेपासून माझे जगद्गुरु तुकोबराय करत होते. मी सांगतोय काय, भक्ती कशी असावी आणि ती भक्ती केल्यानंतर जगाच्या चालकानं, जगाच्या मालकानं आपलं काम करावं, एवढी भक्ती निस्सीम असावी. कशी, जगद्गुरु तुकोबराय तिकडं भजन करतायत आणि इकडे जिजामाता शिदोरी घेऊन निघालेल्या आहेत. शिदोरी घेऊन माझ्या जिजामाता चालल्या आणि चाललेल्या असताना डोक्यावरती टोपली आहे. पण झालं असं, माझ्या जिजामाता चालत असताना त्यांच्या पायामध्ये काय घुसलं? आपण सर्व शेतकरी बांधव आहोत, आपण सर्व शेतकरी आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे, शेतामध्ये गेल्यानंतर जर आपल्या पायामध्ये काटा घुसला तर किती वेदना होतात महाराज, वेदना होतात. मग माझ्या जिजामातेच्या पायामध्ये काटा घुसला आणि काटा घुसल्यानंतर बघा, भक्तीची ताकद एवढी होती. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची भक्ती करत होते आणि माझ्या तुकोबारायांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा घुसला आणि जगाच्या मालकानं उडी मारली. उडी मारल्यानंतर एका मेंढपाळाचं रूप घेतलं. जगाच्या मालकानं, बघा मी काय सांगतोय, नाही लाज धरीत. भक्ती जर केली तर तो जगाचा मालक लाज धरत नाही, हे आपल्याला बघायचंय. बघा, मग जगाच्या मालकानं उडी घेतली. खाली आल्यानंतर एका मेंढपाळाचं रूप घेतलं आणि मेंढपाळाचं रूप घेतल्यानंतर त्या ठिकाणी जिजामातेपाशी त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले. आल्यानंतर जिजामातेचं चरण स्पर्श जगाच्या मालकानं करावं. जगाच्या मालकानं माझ्या जिजामातेचं चरण स्पर्श केलं. जिजामाता खाली बसल्या. जिजामातेच्या पायामधला काटा भगवान परमात्मे असा जगाच्या मालकानं जिजामातेच्या पायातला काटा असा अलगद काढला. काढल्यानंतर तो काटा पायामध्ये थोडासा फुडला. काय झालं? फुडला. आता पायामध्ये तो काटा फुडला. मग आपल्याकडं काटा काढण्याची एक योग्य पद्धत आहे, एक विशेष पद्धत आहे. काय पद्धत? आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण काय करतो, पायाला ज्या ठिकाणी काटा भरलाय त्या ठिकाणी आपण हे जे बोट आहे ना, हे बोट कोणतं बोट म्हणतं त्याला? तर्जनी. हा, या तर्जनीचं जे बोट आहे ते तर्जनीचं बोट आपण आपल्या मुखामध्ये घालतो. काय करतो? आपल्या तोंडामध्ये घातल्यानंतर त्याला थोडीशी थुंकी लागते. ती थुंकी लागल्यानंतर आपण ते बोट ज्या ठिकाणी आपण नाही, आपल्या तालुक्याचे आमदार नाही, आपल्या राज्याचे मंत्री नाही, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नाही, आपल्या भारताचे पंतप्रधान नाही, जगाचा मालक ज्याच्याकडे करतूम अकर्तूम अन्यथा करतूम नवे नवे हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे, तो जगाचा मालक. त्यानं देखील तेच केलं. आपलं हे जे बोट आहे ते मुखामध्ये घातलं, त्याला थोडीशी थुंकी लागली आणि थुंकी लागल्यानंतर ते बोट त्या पायाला लावलं, ती जागा साफ केली. पुन्हा ती माती लागलेलं बोट आपल्या मुखामध्ये घातलं. महाराज, नाही लाज
जगाच्या चालकानं जगाच्या मालकानं जगद्गुरु तुकोबरायांच्या भक्तीची ताकद जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीच्या पायामध्ये घुसलेला काटा पत्नीच्या पायामध्ये भरलेला काटा जगाच्या मालकानं काढावं महाराज. नाही लाज धरी तर याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल काय करावं लागेल. जगद्गुरु तुकोबरायांनी जशी भक्ती केली ना महाराज तशी भक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला करावं लागेल. आणि मग नाही लाज धरी तर मग तो जगाचा पांडुरंग परमात्मा जगाचा विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान परमात्मा आपलं काम करेल. आणि जो भगवान परमात्मा आपलं काम करेल ना त्याला शरण जा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसी अशा भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा की जो भगवान परमात्मा आपली 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 काय करेल. जो जगाचा चालक जगाचा मालक आपलं काम करेल ते काम करण्याकरता त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा आणि याच भगवान परमात्म्याला आपण शरण जा. नाहीतर हल्ली असं झालंय आपला वार बदलला की देव काय होतो बदलतो महाराज. सोमवाराला शिव भोळा शिव भोळा शिव भोळा त्याचे सोमवारची रात्र झाली, सोमवारचे 12 वाजले. दुसरा दिवस आला मंगळवार. मंगळवार कुणाची भक्ती अनादि निर्गुण मंगळवारी कुणाची भक्ती. गेला मंगळवार आला बघा. आमच्या स्वर्गीय वासी बंडूबुवा गोळेगावकरांनी सुंदर चाल म्हटलेली. बुधवारी कुणाची भक्ती तर आपल्या पांडुरंगाची भक्ती. एक गाऊ आम्ही विठोबाची
माझी माझी भक्ती बघत होतो. बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती, गुरुवार आला की दत्तात्रयांची भक्ती, गुरुवार आला की साईबाबाची भक्ती, शुक्रवार आला की पुन्हा देवीची भक्ती, आणि रविवार आला की अहमवाग्या सोमवाग्या प्रेम नगर देव करा कैवारी. रविवार आला की खंडोबाची भक्ती. परंतु आमचे संत मंडळी असं सांगतात, आमच्या सर्वांचा, आमच्या वारकऱ्यांचा सर्वांचा देव एकच आहे, जो हा देवांचाही देव बळ्या माझा पंढरीराव. आपण या सर्व देवांना पांडुरंगामध्ये बघायचं आणि पांडुरंगामध्ये या सर्व देवांना बघायचं. ही आपली जी भक्ती आहे ती एक रूपतेने करायची, एक निष्ठेने करायची. महाराज म्हणतात, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. मग महाराज कुठल्या भक्ताचं काम केलं बघा, थोडक्यामध्ये सांगणार आहे, थोड्याच वेळामध्ये सांगणार आहे. आपली वेळ झालेली आहे. परंतु ज्या वेळेस कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध चालू झालं, युद्ध चालू झाल्यानंतर 4 ते 5 दिवस झाले. पांडवांचा एक सुद्धा योद्धा मरत नव्हता. कौरवांचे अनेक योद्धे मृत्युमुखी पडायचे महाराज. आणि अशा वेळेस दुर्योधनाला राग आला. दुर्योधन पितामह भीष्माचार्यांकडे गेला. पितामह भीष्माचार्यांना सांगितलं, पितामह भीष्माचार्य, आज युद्धाला सुरू होऊन 4 ते 5 दिवस झाले. आपले अनेक वीर योद्धे मेले, पांडवांचा एक सुद्धा योद्धा मेला नाही. तुम्ही फक्त धडाने आमच्याकडून, तुम्ही फक्त धडाने आमच्याकडून आहात, परंतु मनाने त्या पांडवांकडून आहात. अशी मर्मभेदक शब्द दुर्योधनाने वापरले. पितामह भीष्माचार्यांना राग आला महाराज. पितामह भीष्माचार्यांना राग आला आणि रागाच्या भरात पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली. आणि पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा म्हणजे तिथं कुणाची चलती. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली, हे बघ दुर्योधना, तुला असं वाटतं ना राजा, तर एक काम कर, उद्या सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत एक सुद्धा पांडव पृथ्वीवरती जिवंत ठेवणार नाही, निष्पांडव पृथ्वी करेन. आणि असं त्याला आनंद झाला दुर्योधनाला. पण ही बातमी पांडवांना कळाली. इकडे सर्व दुःखाचं सावट पसरलं. सर्वजण चिंतेत पडले, रडू लागले. रडू लागल्यानंतर माझ्या द्रौपदीने भगवंताचा धावा केला. भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्मा आल्यानंतर द्रौपदीला विचारलं, काय झालं. तर असं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा द्रौपदीला आपल्या सोबत घेऊन पितामह भीष्माचार्यांच्या कुट्याकडे गेल्यानंतर द्रौपदीच्या पादुका आपल्या हातात घेतल्या. पितामह भीष्माचार्यांनी द्रौपदीला कुट्यात जायला सांगितलं. द्रौपदी आतमध्ये गेले. पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं आणि पितामह भीष्माचार्यांनी तिला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्य असा आशीर्वाद दिला. द्रौपदीने प्रश्न केला, महाराज तुम्ही हा आशीर्वाद या जन्मीचा दिला की पुढच्या जन्मीचा दिला. कारण तुम्ही तर प्रतिज्ञा घेतली की सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव ठेवणार नाही, निष्पांडव पृथ्वी करेल. मग ही प्रतिज्ञा, हा आशीर्वाद ह्या जन्मीचा दिला की पुढच्या जन्मीचा दिला. त्यावेळेस पितामह भीष्माचार्यांची सुद्धा चलबिचल झाली. विचारलं, तुला कोण घेऊन आलाय द्रौपदी इथं. त्यावेळी द्रौपदीला सांगितलं, माझा नोकर मला घेऊन आलाय. कुठे तुझा नोकर, दाखव बरं. दाखवलं तर जगाच्या मालकानं महाराज याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटेल का नाही लाज धरीत. जगाच्या मालकानं श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या द्रौपदीच्या पादुका आपल्या हातामध्ये धरलेल्या होत्या. घोंगडी आपल्या अंगावरती घेतलेली होती आणि अशा 2 पायावरती भगवान परमात्मा बसलेले होते. पितामह भीष्माचार्यांनी बघितलं आणि पितामह भीष्माचार्य म्हणाले, देवा, अरे देवा, माझ्यासारखे हजारो जरी पितामह भीष्माचार्य जन्माला आले ना रे देवा, माझ्यासारखे हजारो जरी पितामह भीष्माचार्य जन्माला आले तरी या पांडवांचं कोणी वाकड करू शकणार नाही. कारण तू त्यांच्या पाठीशी देवा. आणि दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध जोरात चालू झालं महाराज.
अर्जुनाचा रथ आणि पितामह भीष्माचार्यांचा रथ समोरासमोर आला. युद्ध जबरदस्त चालू झालं. पितामह भीष्माचार्य शेवटचा बाण धनुष्याला लावणार आणि त्या बाणामध्ये अर्जुन मरणार. काय? पितामह भीष्माचार्य शेवटचा बाण धनुष्याला लावणार आणि त्या बाणामध्ये अर्जुन मरणार हे भगवंताला माहित होतं. आणि भगवंत हा चतुराचा शिरोमणी महाराज त्यानं लगेच रथाच्या खाली उडी टाकली. सुदर्शन चक्र आपल्या हातामध्ये घेतलं आणि काय केलं? भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, खरा धनुर्धरा रक्षिणे ऐसियासी शरण जावे, शक्ती जिवे नवंची. आणि हे सर्व महाराजांना विचारलं, महाराज हे तुम्ही कसं सांगतायत? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, तुका म्हणी साक्ष हाती साक्ष कारण मी तो चित्तामध्ये माझ्या सामावलेला आहे. माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा सामावलेला आहे. मला याची साक्ष आहे. म्हणून ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवे न वंचित. हा झाला अभंगाचा भावार्थ. माझ्या बुद्धीप्रमाणे ज्या पद्धतीनं माऊली ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांनी मला बुद्धी दिली त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही, माझ्या बुद्धीप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विढोबार कुमार